नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. काही पदार्थ बनवायला अतिशय सोपे असतात, पण आपण विनाकारण त्याला इतकं अवघड करून ठेवलेलं असतं. म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने शंकरपाळी बनवून दाखवणार आहे. तुम्हाला शंकरपाळी बनवणं खूप सोपं जाईल. कधी-कधी काय होतं, शंकरपाळी कडक होते, कधी साहित्याचे प्रमाण चुकते, तर कधी जास्त गोड होते. तर कधी खूपच तेलकट होते. हे सर्व तुमच्यासोबत होऊ नये म्हणून अतिशय सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शंकरपाळीची रेसिपी शेअर केली आहे. चला तर मग बघूया शंकरपाळी कशी बनवायची आणि प्रमाण किती घ्यायचे ते. तर इथे एक पातेले घ्यायचे, त्यात सर्व साहित्य मोजून घालायचे आहे. वाटीच्या प्रमाणात सांगत आहे, म्हणजे थोड्या प्रमाणात करायचे असेल तर तुम्हाला सोपं जाईल. एक वाटी भरून मी साखर घेतली आहे. त्याच वाटीने एक वाटी दूध घ्यायचे. दुधामुळे सॉफ्ट आणि मऊ शंकरपाळी बनते. जर तुम्हाला दूध घ्यायचे नसेल तर पाणी पण घेऊ शकता. आता त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घ्यायचं. बऱ्याच जणांना तुपातली शंकरपाळी आवडत नाही. वनस्पती तूप वापरले तर ते आरोग्यासाठी चांगले नाही, म्हणून मी आज तुम्हाला तेलाची शंकरपाळी बनवून दाखवणार आहे. हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तूप नसेल घ्यायचं तर पूर्ण तुम्ही शंकरपाळी तेलात बनवू शकता किंवा तेल घ्यायचे नसेल तर तुपात बनवू शकता. आता हे पातेले गॅसवर ठेवून लो फ्लेमवरती साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. थोडंसं गरम झालं की गॅस बंद करायचा. आता ज्या भांड्यामध्ये पीठ मळायचे आहे त्याच भांड्यात हे मिश्रण ओतून घ्यायचं, म्हणजे लवकर थंड होईल. चमच्याने असं हलवत राहायचं. याचं प्रमाण जर तुमच्या लक्षात आलं ना तर सगळंच बनवणं सोपं होईल. म्हणजे बघा, एक वाटी साखर असेल तर त्याच वाटीने दूध किंवा पाणी घ्यायचं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तूप किंवा तेल घ्यायचं. तुम्हाला जर जास्त गोड शंकरपाळी हवी असेल तर थोडी साखर आणखी यामध्ये वाढवू शकता, पण हे प्रमाण अतिशय योग्य आहे. हे मिश्रण पूर्णपणे थंड झालंय. आता यामध्ये जितकं पीठ मावेल तितकं पीठ घालायचं आहे. तर इथं मी सुरुवातीला 3 वाटी मैदा घालत आहे. हा मैदा यामध्ये मिक्स करून घेऊ. असं थोडं थोडं करून मैदा यामध्ये घातला ना की आपल्याला बरोबर अंदाज येतो की आपल्याला किती यामध्ये मैदा ॲड करायचा आहे. तुम्हाला जर मैदा घ्यायचा नसेल त्याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ घेऊ शकता, पण गव्हाच्या पिठामुळे थोडीशी टेस्ट वेगळी लागते आणि थोडा डार्क रंग येतो शंकरपाळीला. आता हे आपण मिक्स करून घेऊया. 3 वाटी मैदा यामध्ये मिक्स करून झाला आहे, पण अजूनही मिश्रण मला पातळ वाटतंय. त्यामुळे मी आणखी 2 वाटी मैदा यामध्ये घालणार आहे. मैत्रिणींनो, जर तुम्ही या पद्धतीने शंकरपाळी बनवली तर तुमची शंकरपाळी कधीच बिघडणार नाही. फक्त प्रमाण तुम्ही लक्षामध्ये ठेवा. तर इथे मी 2 वाटी मैदा आणखी यामध्ये ॲड केला आहे. आता हे पुन्हा मिक्स करून घेऊया. आणखी एक महत्त्वाची टीप तुम्हाला सांगते. शंकरपाळीसाठी जे पीठ मळतो ते जास्त जोर देऊन मळायचे नाही. फक्त असं बांधून घ्यायचं आहे. जोर देऊन जर तुम्ही मळलं तर आपल्याला हव्या तशा लेयर्स शंकरपाळीला पडत नाही. शंकरपाळीचं पीठ आपलं हे मळून झालं आहे. आता हे मी 10 मिनटं झाकून ठेवणार आहे. जास्त वेळ झाकून ठेवायची गरज नाही. फार फार तर 15 ते 20 मिनटं ठेवू शकता. मी फक्त 10 मिनटं हे पीठ असं झाकून ठेवलं होतं. आता आपण पुन्हा हे मळत बसायचं नाही. लगेच याची शंकरपाळी बनवायची आहे. तुम्ही बघू शकता मध्ये किती मस्त पिठाला लेयर पडली आहे. आता याचे उंडे बनवून ठेवू, म्हणजे आपल्याला पटापट लाटता येईल. या पद्धतीचे मी इथे 4 उंडे बनवून घेतलेले आहे. एक उंडा घ्यायचा आणि बाकीचे उंडे आपण झाकून ठेवूया. आता आपल्याला शंकरपाळी लाटून घ्यायची आहे. त्यासाठी मी पोळपाटावरती एक उंडा ठेवला आहे. आता ही आपण हळूवारपणे लाटून घेऊ. या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळ्या केल्या तर कमी तेलकट होतात, खुसखुशीत होतात आणि दुधामुळे वेगळीच चव येते या शंकरपाळीला. तुम्हाला माहीतच आहे, शंकरपाळीसाठी पोळी ही जाड लाटायची असते. थोडीशी जाडच मी लाटून घेतली आहे. अगदी सहज आपली ही पोळी लाटली जात आहे. अजिबात पोळपाटला चिटकत पण नाही आहे. भाकरीपेक्षा थोडीशी आपल्याला ही जाड लाटायची आहे. मी तुम्हाला साईज दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने पोळी लाटून झाली आहे. आता आपण याला शंकरपाळीचा आकार देऊन घेऊया. इथे मी सुरीच्या मदतीने इथे शंकरपाळ्या बनवत आहे.
तुमच्याकडे जर शंकरपाळीचा तो साचा असतो तो असेल तर त्याने सुद्धा हे कट करून घेऊ शकता. अगदी सहज हे कट होत आहे, तुम्ही बघू शकता. तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या शंकरपाळ्या तुम्ही बनवू शकता. सध्या आषाढ महिना चालू आहे, बऱ्याच जणांना कापण्या आवडत नाही आणि अशा वेळी शंकरपाळी बनवली जाते. म्हणूनच मी तुम्हाला तेलामध्ये खुसखुशीत शंकरपाळी बनवून दाखवत आहे. इथे सर्व शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता किती जाड ठेवली आहे. ह्या जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियमच आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते याची साईज. हे बघा, अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या. लगेच आपण शंकरपाळी तळून घेऊया. तर शंकरपाळीसाठी तेल जास्त कडकडीत तापत ठेवायची गरज नाही, मध्यमच तेल तापून घ्यायचं. शंकरपाळी तेलात घातली की हळूहळू याला बुडबुडे यायला हवे. गॅसची फ्लेम लो ते मीडियम ठेवायची. कधीही शंकरपाळी हाय फ्लेमवर तळायची नाही. तर इथे आता एक एक करून या तेलामध्ये आपण शंकरपाळी सोडून घेऊया. सुरुवातीला तेल मीडियम तापलेलं हवं, कोमट नाही. यामुळे मस्त लेयर येतात. आतपर्यंत मस्त खुसखुशीत या शंकरपाळ्या तळल्या जातात. आपण जेव्हा सुरुवातीला शंकरपाळी तेलात घालतो तेव्हा आपोआप ह्या वर येऊ द्यायच्या आणि मग नंतर आपण ह्या पलटी करून घ्यायच्या आहे. एकदा वर आल्या की हळूवार आपण ह्या पलटी करून घेऊ. हळूवारपणे आपल्याला ह्या पलटी करून घ्यायच्या आहे, कारण ह्या खूप सॉफ्ट असतात. मीडियम फ्लेमवरती मी ह्या तळून घेतल्या आहे. यामुळे शंकरपाळीला छान लेयर येते, मस्त फुलते. त्यासोबतच रंगसुद्धा एकसारखा येतो. म्हणजे प्रत्येक स्टेपला आपल्याला गॅसची फ्लेम कमी जास्त करावी लागते. तर तुम्ही बघू शकता मस्त शंकरपाळी तळून झाली आहे. या रंगावर मी तळून घेणार आहे. तळून झालेल्या सर्व शंकरपाळ्या आपण मोठ्या चहाऱ्यामध्ये काढून घेऊ. मी या रंगावरती तळून घेतला आहे. तुम्हाला जर आणखी जास्त डार्क रंग आवडत असेल तर आणखी तुम्ही अर्धा ते 1 मिनिट तेलामध्ये ह्या ठेवू शकता. गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची. आता हे आपण काढून घेऊया आणि निथळून पण घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या ह्या शंकरपाळ्या झालेल्या आहे आणि रंगसुद्धा याचा बघू शकता. आता बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आणि हळूवारपणे आपल्याला या शंकरपाळ्या यामध्ये सोडायच्या आहे. शंकरपाळी सोडली की असे थोडे थोडे याला बुडबुडे आले पाहिजे. जास्त कडक तेल गरम करायचं नाही. दुसरी बॅच पण मी यामध्ये सोडून घेतली आहे. तर तयार झालेली आहे आपली ही खुसखुशीत शंकरपाळी. साईजला पण तुम्ही बघू शकता, डबल शंकरपाळी आपली झालेली आहे. कोणतेही फार सिक्रेट साहित्य न घालता आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने ही शंकरपाळी आपण बनवली, अगदी अचूक प्रमाणात. तर नक्की ट्राय करा. बघू शकता अगदी नानकटाईसारखी लागते खायला आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे. आतमध्ये सुद्धा भारी लेयर पडलेली आहे. मला आशा आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.